पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या व्यवहाराला स्थगिती दिली त्याला स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। हा व्यवहार रद्द झाला नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। सोबतच बुलढाणा अर्बन बँक आणि कर्नाटकातील भाजपच्या एका नेत्याच्या बँकेने दिलेलं कर्ज हे सुद्धा संशयास्पद असल्याची टीका त्यांनी केली आहे। याबाबत आपण गप्प बसणार नसून मंत्री मुरलीधर मोहोळ यांना चितपट करू असा इशारा देखील शेट्टींनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा वाद चांगलाच चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी राजू शेट्टी हे नुरा कुस्ती खेळत असल्याची टीका केली। ह्या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर हा सगळा वाद रंगताना पाहायला मिळतोय। जैन बोर्डिंगची जागा खरं तर 3000 कोटीची बाजार भावात ती जागा जाईल, मात्र 230 इतक्या कोटींना कवडी मोलानं ती विकत घेतली गेली। त्यावरून तुम्ही आरोप करताय आणि तुम्हाला नुरा कुस्ती खेळत असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणताय। मी नुरा कुस्ती खेळतो का कसली कुस्ती खेळतो हे मुरलीधरांना मोहोळ यांना लवकरच समजेल असं मी 2 दिवसापूर्वी बोललो होतो। मी असंही बोललो होतो की माझा पट चितपट झाल्यावरच कळतो आणि तो कळाला। धर्मादाय आयुक्तांना स्वतःच दिलेला निर्णय बदलून त्या एकूणच विक्री व्यवहाराला स्थगिती देण्याचा नवा निर्णय द्यावा लागला। यावरून माझी भूमिका किती योग्य होती आणि आम्ही योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं मागणी करत होतो आणि अन्यायाच्या विरोधात लढत होतो हे सिद्ध झालेलं आहे। भूमिका काय राहते याच्यावर अवलंबून आहे। मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघातला हा विषय आहे। त्यांनी पुढाकार घेऊन हे 65 वर्ष जुनं असणारं हे हॉस्टेल अबाधित राहावं, विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून जर ते पुढाकार घेऊन आपला केंद्र सरकारमधलं असणारं वजन, लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारवर असणारा त्यांचा दबाव याचा वापर करून त्यांनी जर का हा व्यवहार पूर्णपणे रद्द करून पुन्हा ते विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आले, स्थिरस्थावर झाले तर मग ह्याच मुरलीधर अण्णांचं उजळ मात्यानं त्यांचं स्वागत करायला सुद्धा मी मागं पुढं बघणार नाही किंवा त्यांचं अभिनंदन करायला मागं पुढं बघणार नाही। पण अजूनही ते गोखले बिल्डरनी चुकीचा व्यवहार केला असं म्हणायला तयार नाहीत आणि ते म्हणायला तयार नाही त्याचा अर्थ ते त्यात भागीदार आहेत असं अजूनही माझं मत आहे। रद्द झाला नाही तर पुढची भूमिका आक्रमक असेल आणि माझी कुस्ती कशा पद्धतीनं असेल ते त्याच वेळी समजून येईल अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा राजू शेट्टी देताना पाहायला मिळतो। त्यामुळे या प्रकरणाला सध्या स्थगिती दिली असली तरी हा व्यवहार रद्द होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।